राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याचे आयोजन गुवाहाटीतील बारसपरा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं। राजस्थानने घरच्या मैदानात चेन्नईवर 6 धावांनी मात करत घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडलं। आयपीएलच्या 18व्या मोसमातील 11व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने होते। दोन्ही संघाचा या मोसमातील हा तिसरा सामना होता। आरसीबी विरुद्ध सीएसके मॅच तर आम्ही सर्वांनीच पाहिली। तब्बल 17 वर्षांनंतर चेपॉकच्या स्टेडियममध्ये आरसीसीच्या खात्यामध्ये विजय आला आणि सीएसके फ्लॉप ठरली। आता असंच काहीसं या मॅच मध्ये सुद्धा झाले। राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅच मध्ये सीएसके आता सुद्धा फ्लॉप ठरली आहे। राजस्थानने पहिले दोन्ही सामने गमावले होते, तर चेन्नई विजयी सुरुवातीनंतर दुसऱ्या सामन्यात पराभूत झाली। त्यामुळे चेन्नईचा या सामन्यात जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा हा प्रयत्न होता, तर राजस्थान समोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान होतं। राजस्थानने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं असं म्हणावं लागेल। राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सवर 6 धावांनी मात करत विजयाचं खातं उघडलं। राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 183 धावाचं आव्हान दिलं होतं। मात्र राजस्थानने चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 176 धावांवर रोखलं। राजस्थानने अशा प्रकारे 6 धावांनी विजय मिळवला। राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मधील घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात चेन्नईचा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली। खरं तर अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात संदीप शर्माच्या 20व्या षटकातील भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने 6 धावांनी सामना जिंकला। राजस्थानचा नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली हा संघाचा पहिला विजय होता। शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्माने धोनीला आऊट केलं आणि तो 16 धावा करून परत निघाला। खरं तर वानिंदू हसरंगाच्या घातक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 6 धावांनी पराभव केला आणि खाते उघडले। नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या। त्याला प्रत्युत्तरात चेन्नईला निर्धारित षटकात 6 गडी गमावून केवळ 176 धावाच करता आल्या। त्याच्याकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 63 धावा केल्या। 19व्या षटकात धोनी आणि जडेजाने 19 धावा केल्या होत्या। आता संघाला विजयासाठी 6 चेंडूत 19 धावांची गरज होती। 18व्या षटकात धोनी आणि जडेजाने 6 धावा केल्या। आता संघाला विजयासाठी 12 चेंडूत 39 धावांची आवश्यकता होती। चेन्नईला 18 चेंडूत 45 धावांची गरज होती, मात्र ते काही शक्य होऊ शकलं नाही आणि 6 धावांनी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला। खरं तर राजस्थान रॉयल्स सोबत झालेल्या या मॅच नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की आरसीबी सोबत झालेल्या मॅच नंतर चेन्नई सुपर किंग्स आखिर काय शिकली। आता सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची रणनीती बदलेल का, की मग हीच रणनीती घेऊन चेन्नई सुपर किंग्स पुन्हा मैदानात उतरेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।